लोकशाही जागर मंच आणि राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. मविन टेक्नॉलॉजी प्रकाशित पुस्तक प्रकाशन समारंभ, भरत आमदापुरे लिखित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीतून इस्लाम या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. असं म्हटलं जातं की कुठलाही देश हा स्वतंत्र झाल्यानंतर त्या स्वतंत्र झाल्यानंतरच्या एकूण प्रवासामध्ये किंवा एखादा सोनेरी दिवस आयुष्यात येण्यासाठी अनेक प्राणांची आहुती द्यायला लागते. खरं तर आज 26/11 संविधान दिवस आणि हे संविधान निर्माण होण्यासाठी हक्काचा आपला असा स्वतंत्र देश हवा आणि तो भारत देश निर्माण होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे, राजमाता अहिल्याबाई होळकर, उमाजीराजे नाईक, लहुजी वस्ताद, संत भगवान बाबा तसेच महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपले योगदान दिले, प्राणांची आहुती दिली आणि लोकशाहीचं हे मंदिर निर्माण केलं आणि त्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कळस चढवला. म्हणून आजचा हा दिवस, याची देही याची डोळा आपण पाहतो आहोत. आपल्या या कार्यक्रमाला मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प करून आपण स्थानाबद्ध व्हावं. यानंतर मी निलेशजी धायरकर यांना विनंती करतो की त्यांनी सरनामा वाचन या ठिकाणी करावं. सगळे जागेवरती उभे राहूया. आपण जरा आवाजही येईल. बराच वेळ अनेक जण बसलेत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद. खरं तर आजचा हा कार्यक्रम आजच्या या पवित्र दिनी होणं यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक दिवसांपासून झटत आहेत आणि म्हणूनच म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो की देश स्वतंत्र झाला, देशामध्ये सुवर्ण दिवस येऊ लागले, स्वातंत्र्य कमल फुलू लागले आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवस हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी म्हणून प्रत्येकाने आपापल्या परीने हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. श्रोते हो, आजचा 26/11/2022 हाही दिवस त्याला अपवाद नाही आणि आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला जे उपस्थित सन्माननीय अतिथी आहेत
त्यांचा सत्कार स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सुरुवातीला माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक आणि महाराष्ट्रातील आणि देशातीलच नव्हे तर देशाबाहेरील सुद्धा अनेक लाखो तरुणांचे मार्गदर्शक असणारे माजी सनदी अधिकारी अविनाशजी धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यासाठी मनोजजी केळकर यांना विनंती करतो की त्यांनी धर्माधिकारी सरांचा सत्कार या ठिकाणी करावा. तसेच महाराष्ट्रातील दलित चळवळीतील अग्रगण्य नेते माजी राज्यसभेचे खासदार यांचे स्वागत व सत्कार विवेक विचारमंचचे कार्यवाह श्री महेशजी पोहनेरकर यांना विनंती करतो की त्यांनी साबळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर मी महेशजींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आज या ठिकाणी करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे अविनाशजी, त्याचबरोबर अमरजी साबळे सर, या पुस्तकाचं संकलन लेखन ज्यांनी केलं आहे असे भरतजी आणि प्रकाशक केळकरजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आज जो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण संविधान दिन साजरा करत आहोत तर त्या संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना अभिनंदन आपल्या सर्वांचं करतो. आजचा जो विषय आहे, जो आज संविधान दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशित करत आहोत, तर गेले काही वर्ष महाराष्ट्रातली सगळी परिस्थिती बघता आणि देशातली परिस्थिती बघता या ठिकाणी एक प्रकारे अराजकता निर्माण करण्याचा काही विषय घेऊन जो प्रयत्न चाललेला आहे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या कारणाने फुटीरता निर्माण करणं, मग ती जातीतून असेल, धर्माच्या माध्यमातून असेल किंवा अनेक विषयाच्या माध्यमातून असेल, त्याचं राजकारण करणं आणि समाजामध्ये दुही अधिकाधिक कशी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणं, अशा काही संघटना, संस्था, व्यक्ती हे काम करताना दिसतात आणि ते संविधान विरोधी काम आहे एक प्रकारे. तर अशा संविधान विरोधी कामाचा एक प्रकारे समाचार घेण्यासाठी, त्याच्या विरुद्ध समाज मन तयार करण्यासाठी विवेक विचार मंच गेले काही वर्ष कार्यरत आहे आणि भारतीय संविधानाला अनुसरून या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी जगलं पाहिजे आणि भारतीय संविधानाचा आग्रह धरला पाहिजे, अशी सकारात्मक भूमिका घेऊन विवेक विचार मंच काम करते. मग स्वाभाविकपणे भारतीय संविधानाचे निर्माते आणि ज्यांनी या सगळ्या राज्यघटनेची निर्मिती केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या या सगळ्या विविध प्रश्नांविषयी जे मत व्यक्त केलं आहे, जी मांडणी केली आहे, त्यांचे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये त्यांनी जे सांगितलं आहे ते समाजापर्यंत घेऊन जाणं, अशा भूमिकेतनं आजच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. काही संवेदनशील विषयावरती आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपण एकतर्फी आहोत, बायस आहोत, अशा पद्धतीचे आरोप होताना दिसतात. त्यातलाच इस्लाम असा विषय आहे की ज्यामध्ये मतभिन्नता अनेक स्तरावरती आहे आणि ती विशेषतः हिंदूंमध्ये आहे. मुस्लिम समाजामध्ये त्यांच्या आपापसामध्ये ह्या विषयात मतभिन्नता फारशी दिसत नाही.
मुसलमानांचा प्रश्न कसा सोडवायचा याच्या संदर्भामध्ये हिंदू समाजामध्येच खूप मोठी मतभिन्नता आहे आणि त्याचा एक मोठा इतिहास देखील राहिलेला आहे. अशा वेळी इस्लाम नेमका काय आहे, इस्लाम प्रश्न काय आहे, ती समस्या काय आहे, याच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विपुल चिंतन केलेलं आहे, विपुल लेखन केलेलं आहे आणि त्यांचं हे लेखन समाजापुढे यावं, ते अधोरेखित व्हावं आजच्या काळाच्या संदर्भामध्ये, ते आवश्यक वाटलं. म्हणून भरतजींनी या सगळ्या पुस्तकाचं संकलन केलं आहे आणि अतिशय अभ्यासपूर्ण असं हे पुस्तक झालेलं आहे. अभ्यास अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या चिंतनातनं प्रगट केलेलं आहे आणि त्याची मांडणी आत्ताच्या संदर्भामध्ये भरतजींनी केलेली आहे. त्यामुळे अशा या पुस्तकाचं प्रकाशन विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान, लोकशाही जागर मंच यांच्या माध्यमातून करत आहोत आणि केळकरांनी ते पुस्तक प्रकाशित करत आहेत. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि आजच्या प्रसंगी आपण सर्वजण या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. खरं तर एखादा विषय हा गंभीर असतो आणि तो गंभीर विषयाचे ते गांभीर्य आपण प्रत्येकजण लक्षात घेतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपलं विश्लेषण, त्याच्यावरती आपला अभ्यास सुरू होतो. आपल्या आज जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्या पुस्तकाचे लेखक भरतजी आमदापुरे यांच्याबद्दलचा परिचय आपल्या सगळ्यांना करून देणं हे माझं कर्तव्य आहे. भरत आमदापुरे यांनी IIT दिल्ली येथून MTech पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर सन 2014 पासून त्यांनी सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यास सुरुवात केली. सध्या ते विवेक विचार मंचाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. विवेक विचार मंच हा भारतीय संविधान, उदारता, मतवादी लोकशाही मूल्य, मूलभूत मानवी हक्क, नागरिक स्वातंत्र्य याविषयी जनजागरण करण्याचे काम करतो. तसेच संविधानिक लोकशाहीच्या विरोधी माओवाद्यांच्या शहरी भागातील कारवाया, इस्लामिक कट्टरतावाद आणि जातीवाद व फुटीरतावाद यापासून नागरिकांनी सावध राहावे यासाठी कार्य करतो. यापूर्वी सप्टेंबर 2021 भरत आमदापुरे लिखित शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या 390 पृष्ठसंख्येच्या ग्रंथाचे प्रकाशन झालेले आहे. तसेच या ग्रंथाची संक्षिप्त आवृत्ती शहरी माओवाद ही 120 संख्येची पुस्तिका यापूर्वी प्रकाशित झालेली आहे. खरं तर भरतजींनी जेव्हा सांगितलं की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद तू करावं, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मनामध्ये प्रश्नांचं काहूर माजलं होतं की देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती असताना प्रत्येकजण, जसं आत्ता महेशजींनी सांगितलं की इस्लामविषयी मतप्रवाह असणं, मतभिन्नता असणं, तसेच मतप्रवाह आणि मतभिन्नता आणि वेगळे विचार हे माझ्याही मनामध्ये आले होते. आणि ह्या असे अनेक प्रश्न जेव्हा माझ्या मनामध्ये आले आणि जेव्हा मी भरतजींना याबद्दल विचारायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणाले, ज्यावेळेस मी माझं मनोगत व्यक्त करेल कदाचित तुझ्या मनातले प्रश्न आणि प्रेक्षकांच्या मनातले प्रश्नांचं उत्तर त्याच वेळेस मिळेल. मी भरतजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या आवाज येतोय? या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपण सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे आपला जर आधुनिक भारताचा इतिहास बघितला तर त्याचे काही महत्त्वाचे कालखंड आहेत. सगळ्यात पहिला कालखंड आहे तो 1857चा. त्यानंतरचा कालखंड आहे 1920-21चा काळ, जेव्हा खिलाफत आंदोलन झालं. त्यानंतरचा महत्त्वाचा कालखंड आहे 1947चा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य पण मिळालं आणि धर्माच्या आधारावर देशाची फाळणी पण झाली. त्यानंतर 1975 आणीबाणीचा काळ. त्यानंतर 1991-92 आर्थिक उदारीकरणाचा काळ. त्यानंतर महत्त्वाचा काळ जर कोणता असेल आधुनिक भारताच्या इतिहासात तर माझ्या मते तो सन 2010 ते 2014 म्हणजे UPA 2चा काळ म्हणता येईल. आता हा का महत्त्वाचा आहे
तर आपण जरा विचार करा तेव्हा काय घटना घडत होत्या आपल्या देशामध्ये. 2008ला 26/11ची घटना झाली. या निमित्ताने आज मी त्या शहीद सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. 26/11ची घटना झाली तेव्हा देशात काय वातावरण होतं, राजकीय वातावरण काय होतं, माध्यमामध्ये काय वातावरण होतं, काय चर्चा चालू होत्या. एक लोकशाही राष्ट्र म्हणून किंवा राष्ट्रीय वृत्तीचा समाज म्हणून वेगवेगळे घटक तेव्हा रिॲक्ट होत होते का, ते सगळं आपण बघितलेलं आहे आणि त्याचा एक डीप इम्पॅक्ट आपल्या मनावर झालेला आहे. त्यानंतर बाटला हाऊस एन्काउंटर झालं दिल्लीमध्ये, जिहाद्यांचा खात्मा करण्यात आला. तेव्हा काय वक्तव्य येत होते की आमच्या मॅडमला ही बातमी ऐकून अश्रू अनावर झाले, म्हणजे जिहाद्यांचा खात्मा केला म्हणून अश्रू अनावर झाले. सीमेवर काय घडत होतं, आपल्या जवानांचे मुंडके कापून असं धरून घेऊन चालले होते आणि ते सगळे व्हिडिओ वगैरे आपण बघितलेलं आहे सगळं. 26/11 ही तर हिंदुत्ववाद्यांची साजिश आहे असं सिद्ध करण्याचा पूर्ण प्लॅन तयारच होता. तशी पुस्तकं पण प्रकाशित झाली त्या काळामध्ये. शंकराचार्यांना अटक होत होती. म्हणजे जो सर्वसमावेशक सहिष्णू हिंदू समाज आहे त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम चालू होतं. त्या सगळ्या घडामोडींचा एक खूप मोठा परिणाम माझ्या मनावर आणि माझ्या पिढीतल्या सर्व तरुण तरुणीवर झाला असेल असा माझा विश्वास आहे. त्याच दरम्यान 2012ला हैदराबादचा जो नेता आहे ओवैसी, त्याचं एक अत्यंत प्रक्षोभक भाषण झालं निर्मलला, निजामाबादच्या जवळ आहे निर्मल. त्या दिवशी तर अक्षरशः मला झोप आली नव्हती. मी एक लांबलचक एक पोस्ट लिहून धर्माधिकारी सरांना इनबॉक्समध्ये तेव्हा टाकलं होतं की सर हे जे काही चाललंय ते खूप अस्वस्थ करणारं आहे आणि ह्याविषयी तुम्हाला काय वाटतंय. सरांचा मला रिप्लाय पण आला होता, गंभीर आहे पण चिंता करण्याचं काही कारण नाही, आपल्या संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर ह्या सगळ्या समस्यांचा निपटारा निश्चितपणे आपण करू शकतो, असा तो रिप्लाय होता. पण अस्वस्थता मनात प्रचंड होती. मग ह्याचं मूळ शोधलं पाहिजे, हे असं का होतंय. मग निश्चितच तेव्हा सगळ्यात जास्त उपयोग झाला ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा. ह्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे त्या काळामध्ये त्याचा जास्त उपयोग झाला. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर विचारवंत म्हटले तर प्राध्यापक स. देशपांडे आणि प्राध्यापक शेषराव मोरे ह्यांच्या साहित्याच्या अभ्यासातून जे मला क्लॅरिटी आली ह्या समस्येबद्दल, ती अत्यंत स्पष्टपणे आता काही प्रश्नच फार उरलेले नाही आहेत अशा प्रकारची क्लॅरिटी त्या साहित्यातून मला आली. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यासोबतच प्राध्यापक स. देशपांडे यांचं पण स्मरण करतो आणि प्राध्यापक शेषराव मोरे यांना खूप खूप धन्यवाद देतो. दुसऱ्या बाजूला तेव्हा लक्षात आलं की ही समस्या नवीन नाही आहे, हे दुखणं फार जुनं आहे, शतकानुशतकं चालत आलेलं आहे. मध्ययुगीन कालखंडाचा आपण इतिहास बघितला, मोहम्मद बिन कासिमपासून तर अहमद शाह अब्दालीपर्यंत, पानिपतच्या लढाईपर्यंत सगळे इस्लामिक आक्रमणं बघा तुम्ही. त्यांची प्रेरणा काय? त्यांची प्रेरणा इस्लाम धर्म आहे, इस्लामची डॉक्ट्रीन आहे. हे अगदी स्वच्छ आहे, पण काही लोकांना ते मान्य नाही किंवा मान्य आहे पण त्यांना वेगळ्या पद्धतीनं ते दाखवायचं आहे. म्हणून त्या आक्रमकांना कुठेतरी नाही त्या मध्ययुगीन काळामध्ये अशाच प्रकारची आक्रमणं व्हायची, त्यात काही विशेष नाही आहे, आत्ता आपल्या आधुनिक फ्रेमवर्कमध्ये त्यांना बघून चालत नाही वगैरे वगैरे. त्यांना संत ठरवण्याचा प्रकार, त्यांची आक्रमणे ही केवळ आर्थिक लालसेपोटी होती. पण सगळे पुस्तकं बघितले आपण, समकालीन इतिहासकारांनी लिहून ठेवलेले संदर्भ बघितले तर हे अगदी स्वच्छ आहे की हे पूर्णपणे इस्लामचे मूलभूत सिद्धांत, इस्लामची पॉलिटिकल डॉक्ट्रीन, त्याचीच तंतोतंत अंमलबजावणी हे सगळे इस्लामिक आक्रमणकर्ते करत होते. त्यांना भारताचं दारुल इस्लाम म्हणजे ही भूमी सगळी इस्लाममय करणे हे त्यांचा
मूळ उद्देश होता. त्यांनी आपली मंदिरं पाडली, कत्तल केली, महिलांवर अत्याचार केले, जिजियासारखे कर लादले, स्त्री पुरुष लहान मुलं ह्यांना गुलाम म्हणून विकलं. जेवढे काही अमानवीय कृत्य तुम्ही यादी करचाल ते सगळे ह्या इस्लामिक आक्रमणकर्त्यांनी केलेले आहेत. पण आपल्याला सांगितलं काय जातं, नाही नाही हे आर्थिक उद्देश होता किंवा केवळ विजयासाठी झालेले आक्रमण आहेत. बाबासाहेबांनी तर अगदी स्पष्ट मांडलेलं आहे, काहीही हातचं ठेवलेलं नाही त्यांनी, अगदी स्पष्ट मांडलेलं आहे आक्रमणं कशाची आहेत. बरं, त्यानंतर ब्रिटिश कालखंड येतो. ब्रिटिश कालखंड आला, आपल्याला काय शिकवलं जातं ब्रिटिश कालखंडाचा इतिहास, की हिंदू मुस्लिम एक झाले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. पण ते खरं आहे का? जे पाठ्यक्रमामध्ये शिकवलं जातं आपल्याला ते खरं आहे का? म्हणजे मेंदळे सर ते पाठ्यक्रम वाचून इतिहास जे समजून घेतात त्यांना ते बावळट म्हणतात, पण मी त्यांना मूर्ख म्हणतो. तर तो इतिहास खरा आहे का त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ह्या देशातला मुस्लिमांचं नेतृत्व करणारा वर्ग हा कधीही आपल्या देशामध्ये एक लोकशाही गणराज्य स्थापन करायचं आहे, अशा प्रकारचं स्वराज्य स्थापन करायचं आहे, ह्या प्रेरणेतून ब्रिटिशांच्या विरोधात लढत होता का, ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल त्यांचं हे ध्येय कधीच नव्हतं. एक सार्वभौम लोकशाही गणराज्य, लोकशाही, सगळ्यांना सगळ्या प्रकारचे हक्क, अशा प्रकारचं राष्ट्र घडवणे ही त्यांची आकांक्षा होती का त्यांची आकांक्षा ही इस्लामच्या मूलभूत सिद्धांतानं प्रेरित होती, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सगळ्या भाईचाराच्या वातावरणामध्ये तत्कालीन नेत्यांना सुद्धा वाटलं की हे खरोखर ऐक्य होतंय, हे हॉनीमून पिरियड आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा. पण 1920-21ला काय झालं, खिलाफत आंदोलन झालं. शाळेमध्ये खिलाफत आंदोलन ह्याचा अभ्यास करताना मला काय वाटायचं माहिती आहे का, खिलाफत म्हणजे खिलाफ, ब्रिटिशांच्या खिलाफ केलेलं आंदोलन म्हणजे खिलाफत आंदोलन, ही माझी समज होती 12वीपर्यंत. नंतर तर मग टेक्निकल फील्डमध्ये गेल्यामुळे इतिहासाचा संबंधच उरला नाही. अलीकडे अभ्यास करेपर्यंत मला वाटायचं हे सगळ्यांनी मिळून ब्रिटिशांच्या विरोधात खिलाफ केलेलं आंदोलन म्हणजे खिलाफत. नंतर अभ्यासातून कळलं अरे हे खूप मोठी गडबड आहे ही. हे खिलाफत म्हणजे इस्लामिक ब्रदरहूड नावाची संकल्पना आहे इस्लाममध्ये, की जगभरातला मुस्लिम हा तुमचा बंधू आहे. राष्ट्र वगैरे ह्या सीमा इस्लामच्या मूलभूत शिकवणीला मान्य नाही आहेत. आणि तुमचा स्वदेशातला अन्य धर्मीय हा तुमचा बंधू नाही आहे, अन्य देशातला स्वधर्मीय हा तुमचा बंधू आहे. म्हणून ह्या जगभरातल्या मुस्लिम समाजाचं धार्मिक आणि राजकीय नेतृत्व करणारा तो खलिफा आणि त्याचं साम्राज्य म्हणजे खिलाफत. दुसरं आपलं पहिलं महायुद्ध झालं होतं, तुर्की त्यावेळेस दोस्त राष्ट्रांकडून होती, हिटलरकडून होती. दोस्त राष्ट्रांनी पराभव केला आणि तुर्की साम्राज्याचे म्हणजे खिलाफतचे तुकडे पाडण्यास सुरुवात केली होती. ती खिलाफत वाचावी, ती तशीच राहावी म्हणून भारतातल्या मुस्लिमांनी त्या जागतिक इस्लामवादाच्या प्रेरणेतून खिलाफत आंदोलन सुरू केलं. आता आपल्या नेत्यांना तत्कालीन गांधीजींना वगैरे त्यांना वाटलं, आता आपण पाठीमागे वळून बघितलं तर त्यांना फार त्याच्यात दोषी धरण्यात काही अर्थ नाही. त्यांना वाटलं की हे आपण सपोर्ट करू, ऐक्य होईल आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी एक मोठी शक्ती उभी राहील, ह्या प्रामाणिक हेतूंनी त्यांनी ते केलं. पण तो प्रयोग एकतर्फी होता. मुस्लिमांना जागतिक इस्लामवादाची प्रेरणा होती आणि त्यांना खिलाफत वाचवायची होती, त्यांना स्वराज्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. हे अभ्यासातून अगदी स्पष्ट होईल तुम्हाला. तत्कालीन सगळ्या नेत्यांची भाषणं बघा, पुरावे बघा, न्यूज बघा, सगळं स्पष्ट आहे. तेव्हा अनेक नेत्यांचे डोळे उघडले खिलाफत आंदोलनानंतर, की हे सगळं आपण भ्रमित अवस्थेत होतो, आपण मानून चाललो होतो की हे ऐक्य झालेलंच आहे. पण मूलभूत प्रश्न असा निर्माण होतो की शतकानुशतकं जो एक प्राणांतिक लढा चालला आहे ह्या दोन संस्कृतीमध्ये, त्याचं अचानक असं ऐक्य कसं घडून येऊ शकतं का, इतक्या कमी पिरियडमध्ये घडून येऊ शकतं का, असा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. तर ते ऐक्य बिलकुल नव्हतं. मग काही नेत्यांनी अभ्यास सुरू केला, हे काय होतंय. जसं आत्ता मी म्हटलं की 2010 ते 14चा कालखंड असा होता ज्यामुळं माझ्या पिढीतले अनेक तरुण तरुणी ह्या अभ्यासाकडे वळले. तसं
2011च्या काळामध्ये खिलाफत आंदोलनानंतर अनेक नेते, मग त्यामध्ये लाला लजपतराय असतील, ॲनी बेझंट असतील, इवन रवींद्रनाथ टागोर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर तर त्यासाठी आपल्याला माहितीच आहे, त्यांनी तर आधी खूप 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिलेला आहे. बाबासाहेबांनी मांडलेलं आहे 1857 हे स्वातंत्र्य समर वगैरे काही नाही, हे मुस्लिमांनी पुकारलेला जिहाद आहे. त्यावर नंतर मोरे सरांनी सविस्तर तो जिहाद कसा होता याच्यावर एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलेलं आहे. तर नेते अभ्यासाला लागले, काही मोजकेच नेते, त्यापैकी एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आपल्याला एवढं माहिती असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माची चिकित्सा केलेली आहे, पण इस्लामचीही तितक्याच कठोरपणे, तितक्याच खोलात जाऊन बाबासाहेबांनी चिकित्सा केलेली आहे. बाबासाहेब 1923ला लंडनहून परत आल्यानंतर तेव्हापासूनच ते ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतायत अगदी बारकाईनं. कोणत्या मुस्लिम संघटना काय भूमिका मांडतायत, कोणते मुल्ला मौलवी काय भाषणं करतायत, त्यांचे रिझोल्युशन्स काय पास होत आहेत, हे सगळं ते नोट करतायत. एका बाजूला ते आपल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन चालवत आहेत, दुसऱ्या बाजूला ह्या राष्ट्रीय पटलावर काय घडामोडी घडतायत ह्याचा पूर्ण लेखाजोखा ठेवतायत. तेव्हा त्यांनी मांडून ठेवलेलं आहे की हे चालू असलेला वाद हा स्वराज्याचा वाद नाही आहे, हा हिंदू आणि मुसलमानांच्या संस्कृतीचा संग्राम आहे. 1929ला त्यांनी मांडलेलं आहे हिंदू आणि मुस्लिम हे दोन समाज नाहीत, हे दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत. इतक्या परखडपणे 1929ला, जवळपास आता शतक होत येते, तेव्हा मांडलेले आहेत त्यांनी. तर त्या आंदोलनानंतर बाबासाहेब ह्याच्या अभ्यासाला लागले. मग त्यांनी सखोल इस्लामचा अभ्यास केलेला आहे. इस्लामचे मूलभूत सिद्धांत, इस्लामच्या आक्रमणाचा इतिहास भारतावरील, त्यांचा हेतू, त्यांची पद्धत, त्या आक्रमणांचे काय परिणाम झाले, त्यामुळे हिंदू मुस्लिमामध्ये कमालीची कटुता निर्माण झालेली आहे आणि ती इतक्या खोलवर रुजलेली आहे की ती कायमस्वरूपी झालेली आहे, असं बाबासाहेबाचं म्हणणं आहे. बाबासाहेबांनी 1940ला हा ग्रंथ लिहिलेला आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया. पण त्यांचा अभ्यास 1923 पासूनचा आहे, सगळ्या नोंदी. बाबासाहेबांनी असं मांडलं नाही की चला आता आपण इस्लामचा एक तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहू. हिंदू मुस्लिम ऐक्य का होत नाही, गांधीजी आणि काँग्रेसने इतके प्रयत्न करून देखील का होत नाही, ह्या प्रेरणेतून त्यांनी इस्लामचा अभ्यास केलेला आहे. आणि हिंदू मुस्लिम संघर्षाची कारणे शोधत असताना ज्या घडामोडी घडत होत्या त्या अनुषंगाने इस्लामच्या काही मूलभूत सिद्धांतांचा दाखला देत त्या मुस्लिम नेत्यांचं, संघटनांचं, मुल्ला मौलवींचं वर्तन हे इस्लामच्या सिद्धांताशी कसं सुसंगत आहे हे दाखवून दिलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यामुळं आपल्याला बाबासाहेबांचे विचार वाचत असताना आपल्या डोक्यामध्ये हे पाहिजे की त्यांनी इस्लाम धर्माचा असं तत्त्वज्ञानासारखा ग्रंथ लिहिलेला नाही, हिंदू मुस्लिम ऐक्य का होत नाही त्याची मूळ कारणं काय आहेत हे शोधत असताना ते मांडणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं आपण तो समजून घेतला पाहिजे. आत्ता त्याचं प्रयोजन काय आहे, आत्ता आपण हे का अभ्यास करतोय किंवा हे बाबासाहेबांचे विचार पुन्हा पुन्हा समोर का आणतोय, तर आपल्या देशामध्ये आत्ता काय घडतंय. आत्ता आपण संविधानाचा सरनामा वाचला, आपल्या राष्ट्रीय आशा आकांक्षा त्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आम्हाला एक सार्वभौम लोकशाही गणराज्य आणि जिथे सगळ्यांना सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य, दर्जा संधीची समता, राष्ट्राची एकता, अखंडता एन्श्युअर करणारी फ्रॅटर्निटी, बंधुता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा त्यामध्ये, ह्या सगळ्या मूल्यांच्या आधारावर एक आधुनिक लोकशाही राष्ट्र घडवायचं ही आपली राष्ट्रीय आशा आकांक्षा आहे. ह्या राष्ट्रीय आशा आकांक्षेशी आत्ता आपल्या भारतातला मुस्लिम समाज एकरूप झालेला आहे का, मनातून एकरूप झालेला आहे का. समाजाचं जाऊ द्या, त्यांचे नेते, त्यांचं नेतृत्व करण्याचा दावा करणारे लोक ह्या आपल्या आशा आकांक्षांशी एकरूप झालेत का, तर दुर्दैवानं म्हणावं लागतं की झालेले नाहीत. आपण त्यांची वक्तव्य बघा, आत्ता त्यांची भाषणं बघा, त्यांच्या आंदोलनांचं स्वरूप बघा, राष्ट्रनिष्ठा, लोकशाही मूल्यांच्या प्रति निष्ठा आपल्याला कुठे दिसून येते का. शाहीनबागचं आंदोलन घ्या, किसानमध्ये अनेक इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट संघटना ज्या पद्धतीनं सामील झाल्या होत्या ते बघा, तर कुठेही आपल्याला ते दिसत नाही. काहीही घडलं की सरतंश जुदा करण्याच्या ज्या धमक्या दिल्या जातात ते बघा. नुपूर शर्माची केस बघा, जागतिक इस्लामवादाचं एक कसं रूप आपल्या डोळ्यासमोर आलेलं आहे. भडकाऊ भाषणं बघा, 370
कलम हटवून राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने एक मोठं पाऊल पडलं. पण नाही नाही नाही, आम्हाला हे मान्य नाही, आम्ही हे पुन्हा करू, पहा तुम्ही, अशा प्रकारच्या वल्गना पहा. राम मंदिराचा एक मोठा प्रश्न निकाली निघाला, जो अनेक शतकं म्हणता येईल प्रलंबित पडलेला होता. कुठेतरी शांततेचं वातावरण, एक मोठं वाद निवळला बाबा ह्या देशातला, अशा प्रकारची भावना सगळ्या लोकांमध्ये असताना काय प्रक्षोभ, काय वल्गना केल्या जात होत्या. तुम्ही पहा, आम्ही अजून पुन्हा पाडू. म्हणजे तीच इस्लामची भाषा जी मध्ययुगीन काळातल्या आक्रमणकर्त्यांकडून बोलली जात होती, ज्याचा अंमल केला जात होता, तीच भाषा आता सुद्धा बोलली जाते 21व्या शतकामध्ये. त्यामुळं या महापुरुषांनी जे लिहून ठेवलेलं आहे जवळपास 1 शतक पूर्वी, ते वारंवार त्याचा अभ्यास करणं आणि हे समजून घेणं, आणि हे समजून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर केवळ निषेध करायचं आहे का अजून काही वेगळ्या प्रकारे याच्यावर समाधान शोधायचं आहे, ह्याचा विचार होणं गरजेचं आहे. आता हे विचार बाबासाहेबांचे मी केवळ संकलन केलेलं आहे, ह्याच्यामध्ये माझं असं भाष्य काहीही नाही, ह्याची मी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. पहिल्या 2 पानामध्ये माझं मनोगत व्यक्त केल्यानंतर अख्ख्या पुस्तकामध्ये मी कुठेच दिसत नाही, केवळ बाबासाहेब काय म्हणतात ते पहा. शेवटी परिशिष्टामध्ये जोगेंद्रनाथ मंडल, जे भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री होते, त्यांनी देखील बंगालमध्ये जातीव्यवस्थेच्या विरोधात मोठी चळवळ चालवली होती, पण ते मुस्लिम लीगसोबत गेले आणि तिकडचे कायदा मंत्री झाले. 2च वर्षात त्यांना जो अनुभव आलेला आहे, तिथं ज्या प्रकारे सगळं दलितांसह सगळ्या हिंदूंवर जी काही परिस्थिती ओढवली होती, त्याचं जे विश्लेषण, जवळपास 10-12 पानाचं सविस्तर लेटर त्यांनी पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याला तेव्हा लिहिलेलं आहे. ते वाचलं तर आपल्याला कळेल. आपण काश्मीर फाईल चित्रपट पाहिला आहे, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नाही. जोगेंद्रनाथ मंडल यांनी त्यांच्या 10-12 पानाच्या लेटरमध्ये जे वर्णन केलेलं आहे, ते बांगलादेश फाईल्स असंच म्हणता येईल, अशा प्रकारचं ते लेटर आहे. तर ते घेतलं पाहिजे. बाबासाहेब आपल्याला माहिती असतं की बाबासाहेब हे हिंदू धर्माच्या विरोधात चिकित्सा केली, जाती निर्मूलन असेल, चातुर्वर्ण्य असेल, ह्याच्या विरोधात मोठा लढा दिले, जन्माधिष्ठित विषमता. आता काही लोक म्हणतील की इस्लामची चिकित्सा तुम्ही मांडताय, तुम्ही ह्या विचारधारेचे लोक आहात वगैरे, आणि बाबासाहेबांनी केलेली हिंदू धर्माची चिकित्सा पण मांडा की, असं म्हणतील. त्यांना मला सांगायचं आहे, बाबासाहेबांनी केलेली हिंदू धर्माची चिकित्सा ही आम्हाला पूर्ण मान्य आहे, सगळ्या हिंदू समाजाला मान्य आहे. आणि बाबासाहेबांसारखा महापुरुष आमच्या हिंदू समाजात जन्माला आला आणि आमच्या हिंदू समाजाला लागलेला जातीव्यवस्थेचा, विषमतेचा जो कॅन्सर होता, त्याच्यावर एक यशस्वी, अतिशय प्रभावी केमोथेरपी करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं बाबासाहेबांचं भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आणि भारतरत्न म्हणून समस्त हिंदू जनांच्या, समस्त राष्ट्रीय वृत्तीच्या लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये स्थान आहे. त्यामुळं आम्हाला तर ते मान्यच आहे, उलट आम्हाला त्याचा गौरव आहे. आणि आमच्या समाजामधून कोणीही सरतनश जुदा म्हटलं नाही. बाबासाहेबांचा विद्रोह, त्यांची तळमळ की हा हिंदू समाज असा समतायुक्त, असा पुष्ट, असा बुद्धिवादी, असा समृद्ध झाला पाहिजे, ही तळमळ हिंदू समाजाने समजून घेतली आणि त्यांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आज बाबासाहेबांच्या संविधानावर आपण चाललेलो आहोत, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. मी तर म्हणतो, आपल्याला माहीत आहे की सावरकरांनी हिंदूंच्या न्याय हक्काची बाजू घेतली, इस्लामची चिकित्सा केली, मुस्लिम कट्टरतावादाची चिरफाड केली, ते मांडलं समाजासमोर. पण मी माझ्या अभ्यासातून म्हणतो की सावरकरांना इस्लामच्या अभ्यासामध्ये जर आपण 100% गुण देत असू, तर बाबासाहेबांना इस्लामच्या अभ्यासामध्ये 101% दिलं पाहिजे. इतका सखोल बाबासाहेबांचा अभ्यास आहे. आणि हिंदू समाजामधले अंतर्गत दोष आणि बाह्य संकटे, ह्या दोन्ही बाबतीमध्ये आदर्श व्यक्ती आधुनिक काळामध्ये कोण असतील तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जितका आपण ह्या 2 महापुरुषांच्या विचाराचा अभ्यास करू, तितका आपण जास्तीत जास्त समृद्ध आणि विकसित समाज होऊ. त्यामुळं ह्या 2 महापुरुषांच्या साहित्याचा वारंवार अगदी सखोलात अभ्यास होणं गरजेचं आहे. या पुस्तकाच्या लिखाणामध्ये किंवा संकलनामध्ये मला
ज्यांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलं ते आमचे विवेक विचार मंचाचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत. ते कायम आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागं अगदी खंबीरपणे उभे असतात. ते वारंवार भाषणामध्ये अगदी तळमळीनं बोलून सांगतात की अरे बाबासाहेबाचे विचार जे आहेत ना ते समोर आले पाहिजेत, लोकांना समजले पाहिजेत. बाबासाहेबांचे विचार हे संपूर्ण हिंदू समाजाला, त्याच्यात दलित नाही, सवर्ण नाही, सगळ्यांना समजले पाहिजेत. आणि सावरकरसुद्धा एका विशिष्ट समाज घटकापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण हिंदू समाजाने समजून घेतले पाहिजेत, अशी त्यांची तळमळ असते. निश्चितच कुठेतरी त्यांनी वारंवार उल्लेख जो केलेला वेगवेगळ्या भाषणामधून त्याचा एक परिणाम झाला आणि मी हे लिहायला घेतलं की हे आपण लिहिलं पाहिजे. दादांचा इतका आग्रह आहे तर आपण हे केलं पाहिजे. त्यामुळं प्रदीपदादा रावत ह्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत. त्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या विषयामध्ये ज्यांच्याकडून खूप वेगळं इन्साईट मिळतं असे मेहेंदळे सर आहेत. मेहेंदळे सरांनी काही सूचना ह्या लिखाणामध्ये सुचवल्या. मी समारोपामध्ये लिहित असताना माझं काही मनोगत व्यक्त केलं होतं शेवटी, म्हणजे वर्तमान संदर्भात मला काय वाटतंय, आणि ते मेहेंदळे सरांना असं सांगितलं असं असं मी लिहितोय. मेहेंदळे सर म्हणले एक काम करा, मनोगत संपल्यानंतर तुम्ही कुठेच नाही आले पाहिजे, फक्त बाबासाहेब आणि बाबासाहेबच. त्यामुळं तुमचं मनोगत तुम्ही अन्य ठिकाणी मांडा, पण तुमचं पुस्तकात येऊ देऊ नका. तर ते असे अनेक काही शब्द भाषांतर करत असताना योग्य शब्द कोणता योजला पाहिजे त्याबद्दल देखील मेहेंदळे सरांनी मार्गदर्शन केलं. शेषराव मोरे सरांचं पण मार्गदर्शन लाभलं. मी प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटलो, असं असं संकलन केलं सर, हे कसं वाटतंय आणि ह्याला प्रस्तावना वगैरे कोणाची द्यावी का. त्यांनी म्हटलं बाबासाहेबांचे विचार हे अगदी स्वयंस्पष्ट आहेत, सेल्फ एक्सप्लेनेटरी, त्याला वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही, अतिशय योग्य संकलन आहे. आणि त्यांनी चर्चेमध्ये 2 मुद्दे मांडले होते. बाबासाहेबांनी हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्र असे शब्द अनेकदा वापरलेले आहेत, तर त्याचं क्लॅरिफिकेशन देता आलं तर पहा. पुस्तकात मी ते घेतलं नाही पण मी सांगू इच्छितो, नंतर मी अभ्यास केला. हिंदू संघटन हे बाबासाहेब मांडत आहेत अगदी 1935 पर्यंत वगैरे, पण त्यांना अभिप्रेत हिंदू संघटन म्हणजे कुठल्याही श्रुती स्मृती पुराण किंवा आपल्या धर्मग्रंथाच्या आधारावर वगैरे नाही. हे चातुर्वर्णीय, हे जाती निर्मूलन केलं पाहिजे. आणि हा जो हाडामासाचा हिंदू समाज आहे तो एक वर्णी समतायुक्त समाज झाला पाहिजे, म्हणून त्या अर्थानं हिंदू संघटन असं बाबासाहेब म्हणतायत. हिंदू संघटनेचा आग्रह धरतायत. ते हिंदू महासभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगतायत तुमच्या कार्य हे शुद्धी आणि संघटना अशा प्रकारचं आहे, पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शुद्धीचं काम बाजूला ठेवा, हिंदू संघटनेचं काम करा, ते महत्त्वाचं आहे. शुद्धी ही एवढ्या मोठ्या समाजाची, काही कोटीमध्ये असलेल्या समाजाची शुद्धी करणं हे व्यावहारिक आहे का ह्याचा विचार करा आणि संघटनच्या कामाला लागा, असं बाबासाहेब हिंदू सभेला सुचवत आहेत. तर त्या अर्थानं बाबासाहेबांना हिंदू संघटन अभिप्रेत आहे. आणि काही ठिकाणी हिंदू राष्ट्र हा देखील शब्द आलेला आहे. हिंदू राष्ट्र ह्या काळामध्ये समृद्ध होतं, हिंदू राष्ट्राची ह्या काळामध्ये अधोगती झाली, अशा प्रकारे वर्णन आहेत. तर ते हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू समाज, हिंदू लोक ह्या अर्थानं हिंदू राष्ट्र. कुठल्याही एखाद्या ग्रंथाच्या आधारावर किंवा एखाद्या जुन्या परंपरेच्या आधारावर हिंदू राष्ट्र असं म्हणायचं नाही आहे. हा समाज, हे लोक म्हणजे हिंदू राष्ट्र, अशा प्रकारची त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना होती. त्यामुळे ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. त्यासोबतच या कार्यक्रमाचं जे निमंत्रण वेळात वेळ काढून स्वीकारलं आणि उपस्थित राहिले ते धर्माधिकारी सर. माझं गेल्या वर्षी जे पुस्तक प्रकाशित झालं एल्गार परिषद खटला शहरी माओवाद, ते देखील सरांच्याच हस्ते प्रकाशित झालेलं. आणि ह्या पुस्तकाला देखील सरांसारखी दुसरी व्यक्ती कदाचित सापडणं कठीणच म्हणता येईल, तर सर उपस्थित राहिले, त्यामुळे सरांचे देखील खूप खूप आभार. त्यासोबतच आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान दिलेले मोठे खासदार राहिलेले अमरजी साबळे साहेब ह्यांचे देखील खूप खूप आभार. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. लेखकांनी पुस्तक लिहिल्यानंतर त्याचं विमोचन होण्याच्या आधी ते पुस्तक का लिहिलं याच्याबद्दलची तळमळ, अभ्यास हा सर्वतोपरी लेखक मनातून उद्धृत करत असतो. आणि मला वाटतं त्याचंच प्रत्यंतर
आत्ता आपल्याला भरतजींच्या या विवेचनातनं आपल्या सगळ्यांना आलं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आता पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी करावं. तसंच सर्व रसिक प्रेक्षकांनाही विनंती करतो की आज प्रकाशन सोहळ्यानिमित्त या पुस्तकाची किंमत आपण 200 रुपये या सवलती मूल्यामध्ये ठेवलेली आहे आणि पुस्तक विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. तर आपण सगळ्यांनी या पुस्तकाचा अभ्यास करावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात, मनामनात आणि घराघरात पोहोचावेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. मी यानंतर अविनाशजी धर्माधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी भरतजींचा सत्कार या ठिकाणी करावा. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र दलित चळवळीतील अग्रगण्य नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार श्री साबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इस्लाम विषयक दृष्टिकोन या संदर्भातील या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय धर्माधिकारी सर, आदरणीय महेशजी, पुस्तकाचे लेखक भरत आमदापुरे, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज संविधान दिन आहे. या संविधान दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संविधान दिन 26/11 या 26/11 या दिनी भारताच्या सार्वभौमत्वावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये जे आपले सैनिक शहीद झाले त्या सर्व शहीदांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुण्याचे ज्येष्ठ रंगकर्मी विक्रमजी गोखले यांचंही दुर्दैवाने दुःखद निधन झालेलं आहे. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इस्लाम विषयक विचार या विषयाच्या संदर्भामध्ये आणि पुस्तकामध्ये असणारे विषय, मुद्दे भरत आमदापुरे यांनी विस्तृतपणे मांडलेले आहेत आणि माझ्या भाषणानंतर आदरणीय धर्माधिकारी सर या संदर्भात विस्तृत बोलणार आहेत. अमर्याद विषयावर मर्यादित वेळेत मला बोलायचं आहे. याचं भान ठेवून केवळ इतिहास चाळत बसण्यापेक्षा त्या इतिहासाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मतं व्यक्त केली आणि त्याची प्रचिती आज आपणास कशी येत आहे, 1930 साली असू द्यात, 1925 साली असू द्यात, 1940 साली असू द्यात, बाबासाहेब आंबेडकरांनी जी मतं इस्लाम विषयक मांडली त्याची आज आपल्याला आहे तशी प्रचिती येताना दिसते. बाबासाहेब आंबेडकर इस्लाम विषयक चिकित्सक अजून लिहिण्याच्या मनस्थितीमध्ये होते. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती, परंतु दुर्दैवाने
त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळे अधिक चिकित्सा ते करू शकले नाहीत. आता भरत आमदापूर उल्लेख केला, खिलाफत चळवळ असेल, 1857चं बंड असेल, किंवा त्याच्यानंतर मुस्लिम समुदायाला बरोबर घेऊन राष्ट्रीय आघाडी करून स्वराज्य मिळवण्याचा केलेला प्रयत्न असेल, परंतु हा प्रयत्न हा भोळसट होता, हा कृतीमध्ये येऊ शकणार नाही आणि याचे परिणाम या देशाला चांगले परिणाम येऊ शकणार नाही, अशा पद्धतीची भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस व्यक्त केली होती. कारण मुस्लिम हा केवळ समुदाय नसून ते एक राष्ट्र आहे आणि त्यांच्या अस्मिता आणि प्रेरणा या भारत भूमीशी निगडीत नसल्यामुळे भारत हे दारू उल इस्लाम नसून दारू उल हरब आहे. म्हणजे ही युद्धभूमी आहे. 712 पासून ते 1762 पर्यंत या देशावर मुस्लिमांचं राज्य होतं. तेव्हा ही भूमी दारू उल इस्लाम होती, ही इस्लाम भूमी होती. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये ही युद्धभूमी झालेली आहे आणि ही युद्धभूमी पुन्हा इस्लाम भूमीमध्ये परिवर्तित करण्यासाठी ते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षाचा भाग म्हणून ते 1857 साली त्या 1857च्या उठावामध्ये ते सहभागी झाले. खिलाफत चळवळ सुरू केली आणि खिलाफत चळवळीला नको असताना महात्मा गांधींनी त्याला पाठिंबा दिला. त्या केवळ पाठिंबा देऊन उभे म्हटले राहिले नाहीत, तर त्यांनी वेळ पडली तर स्वराज्याची चळवळ आपण बाजूला ठेवू आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा देऊन आपण ती पुढे करू, अशा पद्धतीची भावना महात्मा गांधींनी त्यावेळेस व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी इस्लामचा अभ्यास पण केला होता आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या मुस्लिम समुदायाच्या, या मुस्लिम राष्ट्राच्या निष्ठा या भारत भूमीशी नाही, आपणासाठी ती मातृभूमी आहे. म्हणून आपण वंदे मातरम हे आदराने आपल्या मातृभूमीशी आपल्या भावना व्यक्त करतो, परंतु ते या मातृभूमीला वंदे मातरम करत नाही, ते या भूमीला मातृभूमी मानत नाही. कारण इस्लाममध्ये सर्वोच्च हा त्यांचा अल्लाह आहे आणि प्रादेशिक सीमा त्यांना मान्य नाही आहेत. त्यांना दोनच मान्य आहे, एक अल्लाचा आदेश आणि इस्लाम भूमी. त्यामुळे इस्लाम भूमी जर नसेल तर ती त्यांची मातृभूमी असू शकत नाही. आणि म्हणून वंदे मातरमला आजच्या काळामध्ये जो विरोध होतो, तो मुस्लिमांनी जो विरोध केला त्याचं कारण बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. म्हणून हिंदू मुस्लिमांना एकत्र करून स्वराज्य प्राप्तीचा जो प्रयत्न केला जातो आणि जे तुष्टीकरण केलं जातं, त्याचा भविष्यामध्ये या देशाच्या स्वतंत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा दुष्परिणाम होणार आहेत, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं. आणि त्या तुष्टीकरणाची जी पद्धत आहे, तीच पद्धत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसने अनुसरली आणि म्हणून या देशामध्ये महात्मा गांधीपासून ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काँग्रेसने हे तुष्टीकरण चालू ठेवलं. आणि या देशामध्ये भारत, हिंदुस्थान आणि पाकिस्तान फाळणीनंतर सुद्धा या देशामध्ये जे प्रश्न निर्माण झाले याचं कारण ते आहे. याचं कारण महात्मा गांधींचं तुष्टीकरण जसं होतं तसं नेहरू कमिटीमध्ये जे स्वतंत्र मतदारसंघ आणि प्रांत रचना ज्या होत्या त्याचं सुद्धा ते मूळ त्याच्यामध्ये होतं. अशा परिस्थितीमध्ये त्या तुष्टीकरणामुळे भविष्यात निर्माण होणारे प्रश्न एवढे बाबासाहेबांना भयानक वाटत होते, तर बाबासाहेबांनी असं म्हटलेलं एक वाक्य, ईश्वर करो महात्मा गांधीपासून या देशाची सुटका हो. असं
हे बाबासाहेबांचं वाक्य तुम्ही प्रकाशित केलेल्या ह्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे बाबासाहेबांना हे प्रश्न दिसत होते. वंदे मातरमचा विषय घेतल्यानंतर ही जर भूमी युद्धभूमी असेल तर ह्या युद्धभूमीला इस्लाम भूमी करण्यासाठी गरज पडली तर आपल्याला जिहाद पत्करावं लागेल आणि जिहाद हे इस्लामचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी सर्व गुन्हे माफ आहेत. बलात्कार, खून, दंगली, कत्तली ह्या सर्व त्यांना माफ आहेत. आणि म्हणूनच त्या जिहादमुळे या देशाला धोका उत्पन्न होऊ शकतो असं बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये भारत पाकिस्तान निर्माण झाला, परंतु भारत पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर सुद्धा या देशामध्ये जो समुदाय शिल्लक राहिला त्या समुदायाने सुद्धा अनेक प्रश्न निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. लोखंड हे अत्यंत कठीण पदार्थ मानला जातो, परंतु त्या कठीण पदार्थाला समाप्त करण्याची ताकद अन्य कुठल्या घटकामध्ये नसली तरी त्या लोखंडातून जन्म घेतलेला जो गंज असतो ते लोखंड कमकुवत करतो. तशा प्रकारे या देशामध्ये भारताच्या पोटामध्ये जो राहिलेला उर्वरित समुदाय आहे तो एक प्रकारचा गंज आहे आणि तो भारतीय समाज कमकुवत करू शकतो अशा पद्धतीची भीती बाबासाहेबांनी त्यावेळेस व्यक्त केली होती. आणि आजच्या काळामध्ये या देशावर वेगवेगळे अतिरेकी झालेले हल्ले, पाकिस्तानकडून झालेले हल्ले, झालेले छुपे हल्ले आणि दाऊदच्या मार्फत या देशामध्ये दंगली घडवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सुतोवाच बाबासाहेबांनी जिहाद हा विषय मांडताना त्यावेळेस सांगितला होता. त्याची प्रचिती आता आपल्याला आलेली दिसते. हिजाबचा विषय आज चर्चेमध्ये आहे. हिजाबच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मानवी संवाद एकमेकामध्ये निर्माण झाला, स्त्री पुरुष लिंगभेद विसरून हा संवाद सुसंवादी झाला आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करायची असेल तर संस्कृतीची देवाणघेवाण पण झाली पाहिजे. आंतरजातीय विवाह आणि आंतरधर्मीय विवाह सुद्धा झाले पाहिजे. त्यातूनच या संस्कृतीचा मिलाप चांगला होऊ शकतो आणि या समाजामध्ये निर्माण झालेले प्रश्न थोडेसे डायल्यूट होऊ शकतात असं बाबासाहेबांना वाटत होतं. आणि बाबासाहेबांनी ह्या बुरखा पद्धतीला विरोध केला होता. ह्या बुरखा पद्धतीमुळे त्या भगिनींवर जो अन्याय होतो आणि त्या बुरख्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक होणारे अन्याय, अत्याचार आणि दुष्परिणाम याच्या संदर्भात बाबासाहेबांनी भाष्य केलं होतं. आणि म्हणून ही बुरखा पद्धती ही चुकीची आहे, ही असता कामा नये. परंतु इस्लाम धर्म हा विज्ञानाच्या विरोधी आहे, विज्ञानाचा तिरस्कार करणारा आहे, संशोधनाला, चिकित्सेला विरोध करणारा आहे. आणि त्यामुळे हा समाज कसा आहे तर ज्यांच्या धार्मिक भावना नि व्यवहार यात हात घालणे अत्यंत धोक्याचे आहे असा जर कुठला समाज असेल तो तो इस्लाम समाज आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इतकी कठोर चिकित्सा जर कुणी केली असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. खिलाफत चळवळीपासून गोलमेज परिषद 1, गोलमेज परिषद 2, गोलमेज परिषद 3, मुस्लिम लीगचे झालेले वेगवेगळे अधिवेशनं, मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रसारित झालेले जाहीरनामे हे सर बघितले
तर या वर्गाने सातत्याने हिंदू समाजाला दाबून टाकण्याचा, हिंदू समाजाला ब्लॅकमेल करण्याचा, हिंदू समाजाकडून काही लाभ हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतो, असं बाबासाहेबांनी नोंद केलेलं आहे. आणि मुस्लिम समाजाने केवळ हिंदू समाजाचा वापर केला, परंतु हिंदू समाजाला कधीही प्रामाणिक साथ दिली नाही, असंही बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. आता याचं उदाहरण जर घ्यायला गेलं तर अलीकडच्या जी काही उदाहरणं आपल्या समोर येतात त्याच्यामध्ये मुस्लिम लीगच्या विचारसरणीचे जो एमआयएम पक्ष आहे त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांबरोबर युती केली आणि एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांनी युती करून निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला. काय लक्षात आलं? प्रकाश आंबेडकरांच्या मतपेढीच्या सहाय्याने एमआयएमचा संभाजीनगरचा एक खासदार निवडून आला आणि प्रकाश आंबेडकरांचे एकही आमदार निवडून आला नाही. हे वास्तव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी सांगितलं होतं की हा वर्ग हा हिंदू समाजाशी कधी प्रामाणिक राहू शकत नाही, कारण यांच्या निष्ठा या मातृभूमीशी निगडीत नाही तर त्या इस्लामशी निगडीत आहेत आणि म्हणून ते जगतील तर मुसलमान म्हणून जगतील, भारतीय म्हणून जगणार नाही. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुसलमान हा सर्वप्रथम मुसलमान असतो आणि नंतर तो त्या देशाचा नागरिक असतो. या त्यांच्या मांडणीनंतर बाबासाहेब असे म्हटलेले आहेत की सर्वप्रथम मी भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय राहीन. तर त्यांचा तो विषय, तो व्यक्ती हा मुसलमान पहिला असतो आणि नंतर त्या देशाचा असतो. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं की आपण सर्वप्रथम भारतीय आहे आणि अखेरपर्यंत भारतीय असलं पाहिजे. तर ह्या एमआयएमनी मांडलेली युती आणि प्रकाश आंबेडकरांनी केलेली त्यांच्याबरोबरची युती ही बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सावधगिरीचे दिलेले सर्व विचार बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्हाला तुमच्या अपयश पदरी पडणार आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांची झालेली युती आणि शहरी नक्षलवाद याचा जर आपण विचार केला, भरत आमदापूर याच्या संदर्भामध्ये अधिक चांगलं लिखाण केलेलं आहे. परंतु हा शहरी नक्षलवाद आणि याच्यामध्ये झालेली ही एल्गार परिषद, ह्या एल्गार परिषदेच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या ज्या धोक्याच्या सूचना होत्या त्या थोड्याफार मी अभ्यासल्या होत्या आणि त्यामुळे एल्गार परिषद होण्याच्या अगोदर 6 महिने ह्या एल्गार परिषदेनंतर काय काय होणार आहे या सर्व गोष्टी मी संबंधित यंत्रणेला आणि संबंधित नेत्यांसमोर पोचवल्या होत्या. आणि 6 महिन्यानंतर जे मी सांगितलं होतं ते 6 महिन्यानंतर लोकांच्या समोर आलं आणि हा शहरी नक्षलवाद असा आपल्याला फोफवताना दिसतो. शहरी नक्षलवादामध्ये जे नाव आलेलं आहे त्याचा आपण एक गांभीर्याने विचार केला पाहिजे की आनंद तेलतुंबडे या शहरी नक्षलवादाशी संबंधित असणारं नाव आणि त्यांना नंतर झालेली अटक. परंतु त्यांचा जर इतिहास तपासला तर मध्यंतरी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि आनंद आंबेडकर यांनी एकत्र येऊन या देशामध्ये मुस्लिम आणि दलित यांनी एकत्र येऊन या हिंदूवादी संघटना आणि मनुवादी सरकार याच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरून ही लढाई निर्माण करता येऊ शकते का अशा पद्धतीचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी याविषयी संदर्भात सुद्धा त्यावेळेस काही भावना व्यक्त केल्या होत्या की हिंदू समाज आपल्याला शत्रू मानतो, हिंदू समाजामध्ये आपल्याला गुलामगिरीची वागणूक मिळते. हे जरी सत्य असलं तरी सुद्धा हिंदूंचा शत्रू तो आपला मित्र होऊ शकत नाही. कारण मुस्लिमांची प्रेरणास्थान
वेगळं आहे आणि आपल्या या संस्कृतीतल्या प्रेरणास्थान आपले वेगळे आहे. म्हणून हिंदूंचा शत्रू जो मुस्लिम आहे तो आपला कदापिही मित्र होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं. हिंदूंचं अकल्याण करणारा हा हिंदूंचा शत्रू असला तरी तो आपला मित्र होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं वाक्य बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. तर ह्या जर गोष्टी जर आपण बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते काळाच्या कसोटीवर जर आपण तपासलं तर बाबासाहेबांनी त्यावेळेस सांगितलं त्यावेळेही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि पुढच्या काळात सुद्धा हेच सत्य असणार आहे. जर एवढी चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विज्ञानवादी दृष्टीने इस्लाम धर्माची केली असेल तर इस्लाम हे राष्ट्र आहे, ते कोणत्याही देशात असू द्या, परंतु इस्लाम हे राष्ट्र आहे असं संबोधूनच आपल्याला आपल्या देशाची घडी नीट बसवावी लागेल. इतिहासामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करायच्या असतील तर दीपस्तंभासारखे असणारे विचार हे आदर्श मानून प्रमाण मानून जर आपण पुढच्या पिढीमध्ये वाटचाल केली तर झालेल्या चुका आपण दुरुस्त करू शकतो. हा बोध या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घेतला पाहिजे. भरत आमदापुरेंनी लिहिलेलं पुस्तक, संकलित केलेलं पुस्तक आणि त्यातलं जे प्रकरण आहे की 712 ते 1712 ते 1752 हा जर काळ म्हणजे 1050 वर्षाचा रक्ताळलेला रक्तरंजित काळ जर पाहिला तर अंगावर शहारे येतात की या 1050 वर्षाच्या काळामध्ये मुस्लिमांच्या जुलमी राजवटीमध्ये आमच्या हिंदू पूर्वजांच्या ज्या कत्तली झाल्या, त्यांचं शिरकाण झालं, बलात्कार झाले, कत्तली झाल्या, जाळपोळ झाली, आमची मंदिरं नष्ट केली, बुद्धविहारं नष्ट केली, अशा प्रकारची जुलमी राजवटीचा रक्तरंजित इतिहास जर पाहिला तर भविष्यात असा रक्तरंजित इतिहास आमच्या पुढच्या पिढीला नशिबी येऊ नये म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. आणि हा रक्तरंजित इतिहास बघत असताना, वाचत असताना मी या प्रसंगी आपल्यासमोर माझ्या हिंदू पूर्वजांनी त्या मुस्लिम जुलमी राजवटीमध्ये ज्या यातना भोगल्या त्यांचं मी स्मरण करतो आणि त्या जुलमी राजवटीनंतर सुद्धा जो हिंदू राहिला त्यांना वंदन करतो. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी श्री अविनाशजी धर्माधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माझे अत्यंत जिवलग स्नेही, खरं जिवलग स्नेही हे सुद्धा शब्द कमीच आहेत, इतके एकरूप, एक घर एक विचार असे सन्माननीय खासदार अमरजी साबळे, या अत्यंत अनमोल ग्रंथाचा तरुण उमदा, अभ्यासू, असामान्य बुद्धिमान लेखक भरत, सन्माननीय व्यासपीठ, समोर मला
मराठ्यांच्या इतिहासाचा सर्वश्रेष्ठ जिवंत इतिहासकार असे मी शब्द वापरीन. असे गजाननराव मेंदळे आणि अर्थातच सगळेच अत्यंत जिवलग, सगळेच एका घरातले. अगदीच कोणी येऊन बसला असला की काय बोलतायत बघूयात तर खरं, तरी त्यांना आपल्या घरातले करण्या एवढी ह्या संस्कृतीची ताकद आहे. असे सर्वच अर्थात माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, माझं अंतःकरणपूर्वक पहिलं वंदन अर्थातच महामानव बाबासाहेब आंबेडकरांना आहे. ॲक्च्युली हे शब्द बोलताना सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो हे सांगतो मी तुम्हाला. ते संसदेमध्ये जे घटना समितीच्या कामकाजाचे 6 खंड मिळतात ना, ते मी प्रदीपच खासदार असताना मुद्दाम मागून घेतले होते. आणि एखादी चित्तथरारक कादंबरी वाचावी तसे मी ते वाचले ते त्यावेळी. आणि आजही देशासमोर काही घटनात्मक विषय आले तर त्यांचा जो अन्वयार्थ लावायचा त्याला मूलाधार म्हणून ते घटना समितीचे सगळे खंड महत्त्वाचे आहेत. तुम्हाला मी वेळेअभावी एक महाप्रचंड मुद्दा एक ओळीत सांगतो. मला जाणवतं की जिथे जिथे घटना समितीने बाबासाहेबांचं ऐकलंय तिथे देशाचं भलं झालंय. आणि जिथे जिथे ऐकलेलं नाही त्याची त्यांनीही त्यावेळी दूरदृष्टीने सांगितल्यासारखी गंभीर किंमत देशाला मोजावी लागली. काही मुद्द्यांवर अजूनही आपण मोजतो आहोत. हे जे कलम 356 ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ॲट स्टेट लेवल, याला बाबासाहेबांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं हे कलमच नकोय. ते आलं तर ते म्हणाले की ते राज्यघटनेचं डेड लेटर, की ते कधीही वापरायला जाता कामा नये. पण त्या नुसत्या कलम 356च्या गैरवापराचा एक दीर्घ इतिहास आहे. समान नागरी कायदा बाबासाहेबांना 25 नोव्हेंबर 1949लाच हवा होता. आणि तो यायला हवा होता तेव्हा, किंवा मला तर वाटतं की उशीर आत्ता सुद्धा झालेला आहे. उशिरात उशिरा तो कालच्या 25 नोव्हेंबर 2022ला तरी यायला पाहिजे होता, पण तो अजून आलेला नाही. आणि संविधान दिवस बाबासाहेबांचे सर्व विचार लक्षात घेताना मी तर या घटनात्मक मुद्द्याला नंबर 1 वर ठेवतोय. लिटमस टेस्ट, भारताच्या लोकशाहीची लिटमस टेस्ट म्हणजे समान नागरी कायदा लवकरात लवकर केव्हा येतो. काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आणायला बाबासाहेबांचा टोकाचा विरोध होता. टोकाचा इथपर्यंत आहे की त्या कलमाचं ड्राफ्टिंग करायला त्यांनी नकार दिलेला आहे. म्हणून मग घटना समितीचे एक दुसरे नेहरूंच्या विश्वासातले सदस्य त्यांनी त्याचं शब्दांकन तो मसुदा केलाय. तो 370चा प्रस्ताव जेव्हा घटना समितीसमोर चर्चेला आला त्या दिवशी निषेध म्हणून बाबासाहेब अनुपस्थित राहिलेले आहेत. आणि तरी ते कलम आलं तर त्यांचे बाबासाहेबांचे मूळचे शब्द आहेत की पुढच्या पिढ्या या गोष्टीचं दुःख करायला जिवंत राहतील. सुदैवाने 5 ऑगस्ट 2019 उजाडला आणि 370 आणि 35A गेल्यात जमा आहे. पण मधल्या काळामध्ये देशाला मोठी किंमत मोजावी लागलेली आहे आणि आपण अजूनही ती संपली आहे असं समजण्याच्या भ्रमात राहू नकोयात. म्हणजे शिथिल पडण्याची अजूनही वेळ नाही. एका तीक्ष्ण दृष्टीने अजूनही सावध असायला पाहिजे. आणि जिथे जिथे ऐकलं घटना समितीने की या मुद्द्यावर दृष्टिकोन काय घेताय आणि बाबासाहेब सांगतात असा,
तिथे तिथे देशाचं भलं झालेलं आहे. आणि हे एका राज्यघटनेपुरतं बोलतो, तरी त्यांचं सगळं जीवन, त्यांचं सगळं कर्तृत्व, हा भारत देश, त्याची संस्कृती, यावरची निष्ठा आणि देशालाही आणि आपल्या दलित बांधवांनाही दाखवला तो मार्ग सुद्धा भारतीय संस्कृती ज्याने आणखी समृद्ध होईल असाच दाखवला. सांगावं तेवढं कमी आहे असं सांगतं. जे म्हणायचंय ते मी या एका ओळीत म्हणायचा प्रयत्न करतो की संविधान दिवसाच्या संध्याकाळी बोलताना पहिलं वंदन अर्थातच बाबासाहेबांना. त्यानंतर आता हे भेट देण्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे ॲक्च्युली माझ्या टेबलवर पण आहे. ही आपली राजमुद्रा. मी तपासून पाहिलं की सिंहांचे दात विचकलेले आहेत. ज्या वेळेला काही मुद्दे उरत नाहीत ना विरोधकांना, त्यावेळेला ते असलं काहीतरी काढतात आणि मग पानाच्या पानं खरे देशासमोरच्या ज्या मुद्द्यांवर यायला पाहिजे त्याच्याऐवजी असं काहीतरी. पण ती आपली राजमुद्रा आहे. आता मी IAS मधनं राजीनामा देऊन खूप वर्ष झाली असली तरी अजूनही मी काम करतो तिथे ही समोर टेबलवर असते, कारण ते स्मरण आहे राज्यघटनेचं. आणि या देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालायला पाहिजे. उत्तर प्रदेश विधानसभेची जी आत्ता निवडणूक झाली त्याच्या थोडा आधी, म्हणजे निवडणुकीच्या धामधुमीच्या प्रचारात असदुद्दीन ओवैसींनी UP-मध्ये जाऊन काही एक भाषण करायचं ते. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ एकच ओळ बोलले, ती पण प्रचंड अर्थपूर्ण आहे. ते म्हणाले, देश संविधान से चलेगा, शरिया से नहीं. तोच संकल्प पुन्हा एकदा जागा करण्याची ही संध्याकाळ, म्हणून 26 नोव्हेंबर. ते करताना मी अर्थात हे म्हणण्याची संधी घेतो की मुळात भरत असा सदेह भेटो न भेटो, एक माझ्या तर मनामध्ये त्याच्याबद्दलचं नितांत प्रेम आणि 100-101% सर्व प्रकारच्या सर्व शुभेच्छा आणि त्याच्या हातून आणखी मोठं मोठं कर्तृत्व आणि भारत मातेची सेवा होत राहो. एक मलाच विश्वास आहे की IITची बुद्धी, तीच बुद्धी जेव्हा भारत मातेच्या सेवेकडे लागेल तेव्हा अनेक IITiansनी सुद्धा देशाचं नाव रोशन केलेलं आहे. भरतनी तर एका टप्प्याला व्रत घेतल्यासारखं एकूण जीवनाची ती दिशा सोडून आता हे सर्व लेखन, वाचन, चिंतन, म्हणजे हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाक विभवही तुझ अर्पी येले, तू तेची अर्पिली कविता रसाला, देशा लेखाप्रती विषय अनन्य तूची झाला, अशा सावरकरांच्या ओळी भरत जगतो आहे. माझ्या मुळात नितांत आहेतच शुभेच्छा, त्या पुन्हा एकदा शब्दात सुद्धा व्यक्त करायची मी संधी घेतो. आजची संध्याकाळ खरंच इतक्या एका विलक्षण अशा प्रगल्भ उंचीलाही पोचली आहे की अमरजींचं बोलणं संपल्यावर तर मला वाटलं की खरं म्हणजे काही बोलून नाहीये. त्यांनी असं इतकं नेमकेपणाने आणि अजिबात शब्दांची गल्लत न करता, इंग्लिश शब्द तो ही डिड नॉट मिन्स वर्ड्स, की गडबड नाही. त्यालाही पुन्हा इंग्लिशमधलाच एक चांगला शब्द आहे, नो नॉनसेन्स अप्रोच. की त्यांनी जे विलक्षण मुद्दे, त्यामध्ये एकाच वेळी अभ्यास आहे, स्वतःचं स्वतंत्र चिंतन आहे आणि या देशाप्रती असलेलं समर्पण आहे, ते सर्व व्यक्त झालं. मला खरंच वाटलं की आपण आता बोललं नाही तरी चालेल. म्हणजे माझं मन भरूनच आलं होतं. वैचारिकता तर त्यातली आहेच, पण त्यांचं बोलणं ऐकत असताना माझं मन भरून आलं. तुम्ही परवानगी देताय म्हणून काहीतरी थोडेसे शब्द किंवा एक प्रकारे ही चालू प्रगल्भ संध्याकाळ मैफल आपली, मला जमेल तो सूर भर घालून थोडासा वेळ आणखीन मी प्रयत्न करीन. आपल्याला जाणवतं की हे जे भरतनी काम केलंय
हे आव्हान आहे, कारण शेवटी ती ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या बुद्धीशी सामोरं जाणं आहे. मला हे म्हणायला आनंद आहे की मूळचा पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया हा ग्रंथ मीही खूप पूर्वी वाचलाय, पण आता या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहायची आपल्याला संधी आहे, म्हणून जरा गेल्या काही दिवसात मी तो पुन्हा एकदा वाचला. आणि मला हे म्हणायला आनंद आहे की भरतनी केलेलं जे संपादनाचं काम आहे, निवड आहे, त्याला दिलेली शीर्षक आहेत, ज्या मुद्द्यांच्या नुसार चॅप्टर्सची मांडणी आहे, सगळंच असामान्य आहे. म्हणजे मूळ बाबासाहेबांच्या सर्व विचाराशी अत्यंत प्रामाणिक राहून आणि जरासुद्धा कुठेही कानामात्रा वेलांटीची किंवा काहीतरी आपलं अन्वयार्थ इंटरप्रिटेशन असं नाही, असं त्यांनी फार छान पद्धतीने मांडलं आहे. माझ्या खरंच मनात आहे की वेगवेगळ्या शिक्षण संस्था, विविध संघटना, कार्यकर्ते यांच्यामध्ये ह्याचं नीट वाचन व्हावं, त्यावर चर्चा व्हावी आणि त्याचा आत्ताच्या काळाशी कोणता धडा आहे तो शिकून आपली वाटचाल चालू व्हावी. बाबासाहेबांनी केलेली इस्लामची कठोर चिकित्सा, त्यावर भरतनी मांडलं आणि अमरजींनी ते कंटिन्यू केलं. म्हणून मी जे बोललं गेलंय तेच पुन्हा म्हणण्यामध्ये आता वेळ देत नाही. ज्या ज्या वेळेला ही चर्चा होते की किती परखडपणाने त्यांनी इस्लामची चिकित्सा केली आणि मांडलंय, आणि देशातलं आत्ताचं वैचारिक वातावरण म्हणजे सर तन से जुदा, तर बाबासाहेबांनी केलेली इस्लामची चिकित्सा जेव्हा जेव्हा चर्चेला मुद्दा येतो तेव्हा काही जण म्हणतात की मग त्यांनी केलेली हिंदू धर्माची सुद्धा चिकित्सा पहा की. तर मला आनंद वाटला की त्याची भरतनी दखल घेऊन आम्हाला सगळ्यांना जे म्हणायचंय ते त्यांनी म्हणलं. त्याच्यातलं ते म्हणजे हिंदू समाज बाबासाहेबांनी केलेल्या हिंदू धर्माच्या चिकित्सेचं स्वागत करतो, आदर करतो, विचार करतो, असलेल्या चुका मान्य करतो आणि सांगतो आता आपण नवा समाज घडवण्याच्या रस्त्यावर आपण जाऊयात. तेव्हा उदाहरणार्थ बाबासाहेबांचं हिंदू धर्मावर कडाडून टीका करणारा ग्रंथ आहे रिडल्स ऑफ हिंदुइझम. काही वर्षांपूर्वी, खूप झाली वर्ष, त्याला 25-30 वर्ष झाली, पण तेव्हा जरा सगळं महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक जीवन या रिडल्स ऑफ हिंदुइझम वरनं खळबळ माजली होती प्रचंड. पण आपण शांत चित्ताने हे वाचून विचार करायला आणि इथून पुढची हिंदू समाजाची वाटचाल आता जातीपाती नाहीत, सगळे समान, सगळे एकत्र, अशी वाटचाल आपण सुरू करायला आपण तयार पण आहोत, असले पाहिजेत, आणि भविष्य काळाची तीच दिशा आहे. तर रिडल्स ऑफ हिंदुइझम मांडताना मग आधी बाबासाहेबांनी ॲनाहिलेशन ऑफ कास्ट हाही मांडला ग्रंथ. ते त्यांचं लाहोरला ठरलेलं भाषण होतं. त्या मंडळाचं नाव जात्युच्छेदक मंडळ. पण आपल्या भाषणाचा मसुदा बाबासाहेबांनी लिहून पाठवला आणि त्यावेळी इतका कठोर वाटला त्यांना की त्यांनी काहीतरी कारणं सांगून ते रद्द केलं. तर मग बाबासाहेबांनी तो ग्रंथ म्हणून प्रकाशितही केला. तो सध्याही नवीन होत राहतो, ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. मला तर म्हणायचं आहे की ॲनाहिलेशन ऑफ कास्ट हे आंबेडकर, सावरकर आणि आपलं सगळ्यांचं सुद्धा समान उद्दिष्ट आहे आणि असायलाच पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या वाटचालीतला आता भविष्यकाळ की जिथे मुळी जातीपाती नाहीतच, सर्व समान, सर्वांमध्ये गुणवत्ता आहे आणि ती आपल्यातली गुणवत्ता ओळखून आयुष्य घडवण्याची समान संधी समाजाच्या सर्व घटकांना असायला पाहिजे, अशी ही भविष्याची वाटचाल. ॲनाहिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्म इज इक्वल टू कास्ट सिस्टीम असं मांडलं. त्यामुळे मग त्यांचा सिद्धांत आहे की जर या हिंदू व्यवस्थेतून जाती व्यवस्था संपवायची असेल तर हिंदू धर्मच संपवायला पाहिजे. त्याचा विचार करून आपल्याला मांडायची आपली तयारी आहे.
आणि हिंदू धर्म म्हणजे जाती व्यवस्था आहे असं समीकरण मानायचं कारण नाही. जिथे भारतीय संस्कृतीची वाटचाल चालू होते तिथे मुळी नाहीच आहेत, वर्ण पण नाही आहेत आणि जाती पण नाही आहेत. आणि या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आपल्या मूळ सिद्धांतांच्या मध्ये आहे. भविष्य काळावर दृष्टी ठेवताना आपण एवढं म्हणूयात की त्या डॉक्युमेंट्समध्ये पुन्हा एकदा हा भारतीय समाज भविष्य काळात एक वर्ण म्हणजे समान, वर्ण म्हणजे भिंती नाहीच या अर्थाने मी म्हणतोय. सूक्ष्म फरकांचं मला भान आहे तरी की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचं या देशामधून जाती व्यवस्था संपायला पाहिजे हे समान स्वप्न आहे आणि ते आपलं सुद्धा सर्वांचं आहे. मग 1937च्या येवला परिषदेत बाबासाहेब म्हणाले, हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. त्याचं सर्व वर्णन याही ग्रंथात आहे. त्यांनी स्वतःही मांडलंय की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं की आता भारताचा हा एक मुख्य घटक जर मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनला तर सगळं देशाचं चित्रच पालटून जाईल. त्यावेळी या अब्राहमिक धर्मांचाही अभ्यास करून बाबासाहेबांनी हे धर्मही धर्मांध आहेत आणि जातीपातींपासून त्यांची पण सुटका नाही आणि जगामध्ये झालेले प्रचार प्रसार तलवारी कत्तली शक्ती या मार्गाने झालेले आहेत अशी त्यांनी मांडणी केलेली आहे. चर्चेचा मुद्दा आजही आहे, पण बाबासाहेबांची दूरदृष्टी पाहत त्याही वेळची की त्यांना भान आणि जमिनीवरच्या समाजव्यवस्थेशी इतकं जवळचं नातं त्यांचं आहे की ते सांगतायत की कन्व्हर्ट झाले तरी त्यांच्या जाती अजून आहेतच, नाही त्या जास्ती पक्क्या पण झालेल्या आहेत. त्यातल्या इस्लामपुरतं बोलायचं तर उच्चवर्णीय म्हणजे अशरफ, की जे स्वतःला मानतात मूळचे आम्ही विदेशातनं आलेले म्हणजे मग मूळचे मुस्लिम किंवा मग हिंदू समाजव्यवस्थेतले जे त्या काळातले उच्चवर्णीय ज्यांनी धर्मांतर केली त्यांना अशरफ, आणि मग हे अर्जल किंवा अजलफ हे तर अतिशय कटू आणि वाईट अर्थाचे शब्द आहेत. आणि आता ज्याची जाणीव करून दिली जाते की भारतातले बहुसंख्य मुस्लिम हे मुळातले केव्हा ना केव्हा तरी तर हिंदू बौद्ध आहेतच, पण धर्मांतर केलं म्हणून काय त्यांची काय जातपात बदलली आणि समाजातलं त्यांचं स्थान सुधारलं का, तर असं अजिबात नाहीये. तो आता ज्या शब्दाची भारताला जाणीव झाली तो पासमानदा मुस्लिम. हे आंबेडकर आधी 1940 आणि त्याच्याही आधीच्या त्यांच्या अभ्यासामध्ये मांडून ठेवतात. म्हणून आयुष्याचा आता कळालं की शेवट जवळ आलाय, अशा वेळी त्यांनी उघड्या डोळ्यांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आणि तो आपल्या सर्व सहकाऱ्यांना सांगितला. मी आपल्या देशाचं भाग्य मानतो की त्यांनी हे नोंदवून ठेवलंय की इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी स्वीकारून मी भारतीय संस्कृतीचा विध्वंसक आणि शत्रू स्वतःला नाही करून घेणार. म्हणून ज्या विचारांनी ज्या तत्वज्ञानाने आधीची पण भारताच्या इतिहासाची शतकानुशतकं समृद्ध केली आहेत, तत्वज्ञान, साहित्य, शिल्पकला, चित्रकला या सगळ्या सकट, आणि जो विचार जगभर पसरला तो जाताना सोबत रामायण आणि महाभारत घेऊन गेला जगभर. चीन सकट, जपान सकट आणि दक्षिण पूर्व आशिया आणि मध्य आशिया सकट सर्वत्र सुद्धा. खरं म्हणजे पहिला विश्वधर्म तो आहे या भारतभूमीमध्ये जन्माला आलेला. आणि तो काय तलवार कत्तली किंवा तुमच्या अर्थव्यवस्थेवर आमची पकडेन भल्या मार्गाने ते स्वीकार, नाही तर मी तुझ्यावर अत्याचार करतो, असं नाहीच आहे पसरलेला. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक तो बौद्ध विचार, बौद्ध तत्वज्ञान आणि सांगून केलं की मला त्यातल्या प्रज्ञा, प्रेम आणि करुणा या शब्दांनी आकर्षित केलं. तोही त्यांचा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्म. त्यांनी बौद्ध विचाराचं पूर्ण नवं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. ते रूढार्थानी हीनयान किंवा वज्रयान, थेरवादी किंवा महायान यातने आता त्यांनी नाव नवयान असं दिलं नाही, वेगळं इंटरप्रिटेशन.
त्याच्या आपलं सगळ्यांचं अर्थात काम आहे की त्याचा नीट अभ्यासही करायचा, ते समजावूनही घ्यायचं आणि आपली आहे ती वाटचाल पुढे चालू ठेवायची. पण माझं म्हणणं आहे की असा एक पॉझिटिव्ह आणि क्रिएटिव्ह त्यांनी रस्ता दिला. त्यामध्ये त्याही वेळी बाबासाहेबांनी मार्क्सवादाचाही अभ्यास केलाय. बुद्ध आणि मार्क्स याची तुलना करून आपले मांडायचे ते विचार मांडलेत. परत मला पुन्हा वेळकाळाच्या मर्यादेमुळे हा एकटा विषय पण खूप मोठा आहे, पण तो बहुधा असा 1 किंवा 1.5 ओळीत पूर्ण करावा लागणार आहे. बुद्ध आणि मार्क्सला एका ब्रॅकेटमध्ये बसवणे हा मार्क्सचा तरी प्रचंड मोठा सन्मान आहे किंवा बुद्धाचा तरी प्रचंड मोठा अपमान आहे. मार्क्स काही बुद्धा एवढा खोल उतरतच नाही. स्वतंत्र चिकित्सा राहील त्याच्यावरच्या आत्ताच्या महाराष्ट्रातलेही अनेक विचारवंतांनी ग्रंथ लिहिलेत. माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी ते नीट विचारपूर्वक केलेले आहेत. पण बुद्धासमोर मार्क्स म्हणजे लहान पोरगं आहे, शेमडं पोरगं आहे, इतका सखोल बुद्धही उतरतो. आणि आता देशातले महाराष्ट्रासकट भारतभरातले अनेक विचारवंत हे मुळी धर्मचिकित्सेच्या विषयातच जात नाहीत. त्यांना एकदा मार्क्सनी सांगितलेलं धर्म ही अफूची गोळी आहे, तरी भाषांतरं चुकीचीच आहेत, पण त्याला आत्ता पुन्हा आपल्यापाशी वेळ नाही. मार्क्सचं मूळचं वाक्य रिलिजन इज द ओपिएट ऑफ द मासेस. रिलिजनचं काय भारतीय भाषांतर धर्म हे नाही, धर्मचं इंग्लिश भाषांतर रिलिजन हे नाही, धर्मला इंग्लिशमध्ये शब्दच नाही, कारण ही पाश्चात्य कन्सेप्ट संकल्पना सुद्धा नाही, ही भारतीय आहे. इंग्लिशनी वापरताना सुद्धा धर्मला धर्मच वापरायला पाहिजे. आपल्या संस्कृतीच्या विचारानुसार रिलिजनचा भारतीय शब्द होईल पंथ. आणि हा मी सांगतो तो ईश्वर, त्याची मी सांगतो त्या रूपातली पूजा, त्या ईश्वराने हा आम्ही सांगतो तोच प्रेषित, तो तुम्ही सगळ्यांनी मानायला पाहिजे. त्या प्रेषिताला आमच्या ईश्वराने दिलेलं ते पुस्तक तेच तुम्ही मानायला पाहिजे, ही भारतीय संकल्पना नाहीच आहे, ही एब्राहमिक संकल्पना आहे. आणि भल्या बुऱ्या कुठल्याही मार्गाने तू ते मान्य कर, नाहीतर मी तुझा गळा कापीन, तुझ्यावर अत्याचार करीन. तरी अमरजींनी वापरलेलं वाक्य आहे की इस्लामच्या नावाखाली सगळे गुन्हे माफ आहेत. त्यांच्या परवानगीने मी एक छोटी दुरुस्ती करतो, ते मान्य करणार आहेत की बरोबर आहे ही दुरुस्ती. इस्लामच्या नावाने सर्व गुन्हे माफ आहेत हा नाही आहे. तू इस्लामच्या नावाने जे करशील ते गुन्हेच नाही आहेत, माफ करण्याचा कुठे संबंध आहे. त्यामुळे आपलं काम याचा नीट अभ्यास करून आपल्याला आत्ताचा भारत आणि त्याची इथून पुढची वाटचाल आपल्याला समजावून घ्यायची. हा जो ज्ञानसूर्य बाबासाहेब आंबेडकर आहेत, मला तर वाटतं की कुठला एक एक अंश घ्यावा आपल्या जीवनामध्ये तेवढा कमी आहे. त्यांनी जे एकूण मिळून सगळं लेखन केलं तेवढं अनेक माणसं आयुष्यात वाचत सुद्धा नाहीत. असे खंडच्या खंड आणि कमालीची एक व्रतस्थ बैठक. आपलं जे भारतीय सूत्र आहे नामूलम लिख्यते किंचित, की बोलीन ते ज्याला आधार आहे अभ्यासपूर्ण, याचा सर्व आदर्श म्हणजे आहेत बाबासाहेब आंबेडकर स्वतः. अभ्यासाची ती बैठक, त्यांचा स्वतःचा नो नॉनसेन्स अप्रोच, आणि का हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत. आणि आधी 1940 मध्ये, आणि तेच पुस्तक त्यांनी नंतर दुरुस्त करताना 1945च्या आवृत्ती, या वेळेला इतका व्यावहारिक आणि परखड मार्ग मांडलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये की त्या दूरदृष्टीसमोर सुद्धा नतमस्तक झालं पाहिजे. त्यामध्ये त्यांनी लोकसंख्येच्या अदलाबदलीबद्दल बोललंय, किंवा पंजाब आणि बंगाल यातले सुद्धा मुस्लिम बहुसंख्याक आणि हिंदू बहुसंख्याक भाग वेगळे काढावे लागतील, आणि सुरक्षितता हवी असेल तर नीट एकमेकांची अदलाबदल करा. माझे ते वाचताना सुद्धा जीवाची कालवाकालं होते. तुमची पण होत असेल, असायला पाहिजे. कारण बघता बघता परिस्थिती हाताबाहेर निसटली. तिकडे कॅबिनेट मिशन जेव्हा परत गेलं तेव्हा सिमल्यातून जिनांनी जाहीर केलं की आता मी पाकिस्तानशिवाय काही दुसरं घेणार नाही, आणि सर्व मुस्लिमांना सांगतोय की शस्त्र गोळा करा. बऱ्या बोलाने आम्हाला पाकिस्तान दिलं नाही तर 16 ऑगस्ट 1946 पासून डायरेक्ट ॲक्शन डे म्हणजे हिंदूंच्या कत्तली करा. खरं म्हणजे त्या दिवशी जिनांना अटक व्हायला पाहिजे होती.
कारण आपल्या इंडियन पिनल कोडनुसार असे कोणाला तरी शस्त्र गोळा करा आणि विशिष्ट धर्मियांच्या कत्तली सुरू करा सांगणं हा सुद्धा गुन्हा आहे. नीट भान ठेवून सांगतोय की सर तन से जुदा म्हणणं हा इंडियन पिनल कोडनुसार गुन्हा आहे. आवश्यक तो तपास आणि त्याच्यावरच्या चौकशा व्हायला पाहिजेत. तर जिना तर सरसकट कत्तलीच करायला सांगतायत आणि त्यासुद्धा धर्मावर आधारित जेनोसाईड, त्यांना अटक व्हायला पाहिजे. पण कोण करणार? ते उलट पाठिंबा देणारच सरकार होतं. आणि भारताने जी भयानक किंमत मोजलेली आहे ती माझं म्हणणं आहे आपण विसरता कामा नये. कधी आपण विसरता कामा नये. ती भयानक आहे किंमत मोजलेली. आणि विसरता यासाठी नाही पाहिजे की ती केव्हा तरी भूतकाळात मोजली गेली असं नाही आहे. ती पुन्हा करण्याच्या पद्धतशीर योजना आजही देशामध्ये चालू आहेत. निदान ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया 104 ठिकाणी छापे घातले तरी आणि 5 वर्षांकरता आत्ता बंदी आणली तरी हे पुरणार नाही आहे. एक तर मी अर्बन नक्सल या पुस्तकाच्या प्रकाशनातही बोललो होतो. ते एकच वाक्य पुन्हा बोलतोय की देशांतर्गत मुळी हा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, डावा अतिरेकी म्हणजे नक्षलवाद आणि इस्लामिक दहशतवाद यांची मिलीभगत आहे. आणि जेव्हा घडवायचा रक्तपात आणि अत्याचार तेव्हा तो एकत्र मिळून एका कोऑर्डिनेटेड पद्धतीने घडवून आणायचा. याच्या रीतसर निश्चित योजना आहेत. आता PFI वर निदान छापे घातले, त्याच्यात कागदपत्रच सापडलीत मूळची की 4 टप्प्यांच्या मध्ये हा सगळा भारत 2047 पर्यंत कसा मुसलमान करायचा. आणि भल्या बुऱ्या मार्गाने त्यातल्या 4था टप्पा आहे रस्त्यावर उतरून करण्याचा रक्तपात. आणि तूर्त बंदी आली आणि 5 वर्षाकरता यांनी काय समाज म्हणून आपण जरा सुद्धा शिथिल होण्याची ही वेळ नाही. कारण आधीच्या ह्या PFIचं आधीचं नाव सिम्मी, स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया, तिचे थेट अल कायदाशी संबंध आढळून आले म्हणून 2006 मध्ये म्हणजे त्यावेळचं UPA सरकार त्यांनी सिम्मीवर बंदी घातली. तर PFI म्हणजे फक्त सिम्मीची पाटी बदलली आणि PFI आणि रिग्रुप रिऑर्गनाइज व्हायला मध्ये जेवढा काळ लागेल तेवढा आणि हे पुन्हा चालू. तर मूळच्या विचारात जोपर्यंत आहे की हा मी सांगतो तोच धर्म, त्याचा आम्ही सांगतो तोच ईश्वर, त्याला आम्ही सांगतो त्याच नावाने तुम्ही बोलवायचं आणि आमचं हे पवित्र कर्तव्य की सगळ्यांना आम्ही मुसलमान करू आणि तुम्हाला संधी देतोय होण्याची आणि बऱ्या बोलानी व्हा आणि नाही तर आम्ही करू तो रक्तपात किंवा जे काही सगळे पद्धती अंमलात आणू या सगळ्या जणू योग्यच आहेत. तर मुळात हा विचार हाच धोका आहे. त्यातली असहिष्णुता, त्यातला रक्तपात. आणि आम्ही काय राज्यघटना वगैरे मानत नाही. आमचा फक्त एक अल्लाह आणि सार्वभौमत्व त्याचंच. आधी बोललं जायचं वंदे मातरमला विरोध. मी त्या वर्षांमध्येही विचारलंय बरं का की बरं वंदे मातरम जनगण म्हणायला आहे का मान्यता? हा भारत देश ही माझी मायभूमी आहे म्हणायला आहे का? ज्याचा अमरजींनी दखल घेऊन मुद्दा मांडलेलाच आहे त्याची. आणि आम्ही राष्ट्रध्वजाचा करू का सन्मान, तिरंग्याचा, आणि राज्यघटनेचा आम्ही सन्मान करू का? तर शिकवण आजही दिवस रात्र एका मोठ्या घटकाला के नाहीच आहे मानायचं. कारण उम्मा ही जी संकल्पना आहे त्यामुळे इस्लामिक ब्रदरहूड विश्वाचा सगळ्या जगभरच्या आपलं आणि त्यांचा सर्वोच्च धार्मिक प्रमुख म्हणजे तो खलिफा जो पहिल्या महायुद्धानंतर रद्द झाला. ते चळवळ भरतनी त्याचा परामर्श घेतला. पण या मूळच्या विचारांना समजावून घेऊन एका बाजूला त्याचं विचारांचंही उत्तर लागेल, पण ते नुसतं पुरणार नाही आहे. समाजाची संघटना पण लागेल, ताकद पण लागेल, तरच भारताचा भविष्यकाळ एका चांगल्या दिशेने पुढे सरकताना आपल्याला दिसेल. भारताअंतर्गत असलेल्या ह्या इनफॅक्ट या संघर्षाला तर आता एक जागतिक परिमाण प्राप्त झालेलं आहे. आणि सध्या त्याची ज्या अनेक जण फार अभ्यासपूर्ण जाणीव करून देत आहेत त्यातले एक अत्यंत मोलाचे म्हणजे राजीव मल्होत्रा. त्यांचं अगदी अलीकडे आलेलं म्हणजे स्नेक्स इन गंगा हा ग्रंथ, की आस्तनीतले साप देशांतर्गत किंवा भारताबाहेरचे हे भारताविरुद्ध, भारतीय संस्कृतीविरुद्ध कसं काम करतायत. तिथे त्यांनी लक्षात आणून दिलं आहे की ही जिचं नाव क्रिटिकल रेस थिअरी CRT. तर भारतीय समाजव्यवस्था त्या क्रिटिकल रेस थिअरीच्या चौकटीमध्ये सांगून इथले
ब्राह्मण म्हणजे मूळचे आक्रमक आर्य, इथले दलित म्हणजे जे स्थान अमेरिकेतल्या ब्लॅक्स आहे तसे म्हणजे हे मूळचे इथले, आणि एक वांशिक भडका इथेही भारतामध्ये पेटवण्याच्या दृष्टीनेचे प्रयत्न हे त्या CRT मध्ये येतात. तेही आजच्या नाहीत, आपल्या आधीच्या दोन्ही मार्गदर्शकांनी तो मुद्दा मांडला आणि बाबासाहेबही त्याचा परामर्श घेऊन मांडतात. आता आत्ताची घोषणा जय भीम जय मीम. आणि बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मार्गदर्शनाखाली हे म्हणणारे मोर्चे निघतायत प्रचंड मोठे की दलित आणि मुस्लिम युती. आणि बघा तुमच्यावर हिंदू समाज व्यवस्थेने अन्याय अत्याचार केला, आता आम्ही कशी समता आणि आम्ही कसा तुम्हाला जय भीम जय मीम. त्यासाठी तर माझं म्हणणं आहे की यातल्या जोगेंद्रनाथ मंडल यांचं जे पत्र आहे त्याची पारायणं केली पाहिजेत. ते माझ्या कामाचा भाग म्हणून ते वाचताना सुद्धा माझ्या जीवाची कालवा होत होती की जोगेंद्रनाथ मंडल यांना फार वाटलं की आता पाकिस्तान नावाचं एक नवं राष्ट्र स्थापन होत आहे, तिथे जातीपाती काही नाही, सर्वांना समता. एक तथाकथित जिनांचं 11 ऑगस्ट 1947 एक भाषण आहे, त्याच्यात या अर्थाची सगळी वाक्य आहेत. त्यांनी फार भाळून गेले आणि बघता बघता त्यांना आलेले अनुभव काळजाची ॲब्सल्युटली कालवा होते. आणि अजून नुकतंच मिळालंय देशाला स्वातंत्र्य भारताला, आणि फाळणी म्हणजे पाकिस्तान निर्माण झाला, आणि हे तिकडे कायदा मंत्री आहेत. डोळ्यासमोर त्यांना दिसतंय की मुसलमान होण्याकरताच्या अन्याय अत्याचार करताना काय जाती पाती आया बहिणी अब्रू त्यांच्या कशाचं काही नाही, भयानक अत्याचार होत आहेत. त्याच्यानंतरच्या 75 वर्षामध्ये जे पाकिस्तानात घडलंय, जे बांगलादेशात घडलंय, आणि आपल्या डोळ्या देखत जे काश्मीर खोऱ्यामध्ये घडलंय, ते पण आपण सगळ्यांनी कधीही विसरता कामा नये. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, इथले तर हिंदू तर खतम झाल्यात जमायत. कारण राज्यघटना इस्लामिक, फक्त इस्लाम हाच स्टेट रिलिजन, नॉन मुस्लिम माणूसच नाहीत, त्यांना काही अधिकारच नाहीत. त्यामुळे त्यांच्या आया बहिणी पळवणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, त्यांची सक्तीने धर्मांतर करणे, त्यांची मुसलमान पुरुषाशी लग्न लावून देणे, या सगळ्याला राज्यघटना कायद्याचं बॅकिंग आहे. आणि आईवडील आक्रोश करतायत की आमच्या मुलीला पळवून नेलं. कोर्ट आदेश देतोय की पण नाही, तिने एकदा ते कलमा पढला, तिचा त्या मुसलमान पुरुषाशी लग्न झालं, तर आता हे सगळं कायद्यानुसार आहे. कागदावर बांगलादेश सुद्धा इस्लामिक रिपब्लिक आहे. आत्ताच्या बांगलादेशाची अधिकृत सरकारी धोरणं आत्ताच्या पाकिस्तान एवढी सरकारी आक्रमक आणि धर्मांध नसतील, पण जमिनीवरचे जे अत्याचार चालू आहेत ज्याचं तस्लिमा नसरीन वर्णन करतात, आणि ते आजही चालू आहेत. तर बांगलादेशातली मंदिरं तोडणे सेम प्रकार सगळे जमिनीवर, कारण की ती शिकवण आहे सातत्यानीची. आणि ते पाकिस्तान आणि बांगलादेशात चालू आहेत अशा भ्रमात आपण नको राहूयात. ते इथं आत्ता भारतात सुद्धा करण्याचे पण उद्योग चालू आहेत, तसं प्रशिक्षण पण चालू आहे, आणि काही वेळा गोष्टी तोंडावर फुटत आहेत भयंकर, त्या आत्ता सुद्धा त्या घडताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे याचा विचार समाज संघटना म्हणून मुकाबला, आणि अर्थातच एका शुद्ध पारदर्शक अंतःकरणाने आपला विचार करून आपल्यालाही आपला समाज अधिक बळकट नव्या पायांवर आधारित की जो आत्मा विसरलेला नाही असा कसा करायचा, या दिशेने आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये जायचं आहे. त्या आपल्या प्रवासामध्ये अर्थातच आपले मार्गदर्शक बाबासाहेब आंबेडकर आहेत, आणि त्यासाठी हे भरतनी केलेलं काम, त्याचा आनंद आणि त्याला असलेल्या शुभेच्छा पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि आपला निरोप घेतो. धन्यवाद. खरं तर धर्माधिकारी सर, साबळे सर दोघंही बोलत असताना दोघांनी वेळेची मर्यादा ही मनामध्ये ठेवून भाषण केलं, आणि मला वाटतंय खऱ्या अर्थाने म्हणजे आम्ही विवेक विचार मंचाच्या वतीने थोडीशी आमची ही तक्रार आहे, बालहट्ट म्हणलात तरी चालेल. तुम्ही जी वेळेची मर्यादा ठेवली ती नसती ठेवली तर आम्हाला अजून ज्ञानार्जन झालं असतं. कारण स्थलकाल सापेक्ष बुद्धीनं केलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं लिखाण, अभ्यास, विवेचन, हे त्या काळी त्यांनी जे केलं ते त्यानंतरच्या पिढ्या
म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आमची जी पिढी आहे ती आमची पिढी एका 3 पिढ्यांच्या क्रंचमध्ये सापडलेली पिढी आहे, जी की स्वातंत्र्यपूर्वीचा काळ बघितलेली आमचे आजी आजोबा, त्याच्यानंतर आमचे वडील ज्यांनी स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला, आणि आता ह्याच्यानंतरची जी पिढी आहे जी म्हणजे खूप टेकसेवी आहे, पटापट गोष्टी मिळवते, आणि या सगळ्याच्यामध्ये सापडलेली आमची पिढी आहे. म्हणजे वर्ण आलेले सगळे संस्कार पाळायचे आणि नवीन येणाऱ्या विज्ञानाच्या गोष्टीसुद्धा आत्मसात करायच्या, आणि त्याच्यामध्ये नेमकं खरं काय खोटं काय किंवा विसंगती काय याचं उत्तम विवेचन. म्हणजे आजची ही 2 वक्त्यांची भाषणं होती. मला वाटतंय आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या दोन्हीही वक्त्यांसाठी वाजवूयात. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. मी श्री विजयजी दरेकर यांना विनंती करतो की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. नमस्कार. आभार प्रदर्शनापूर्वी या विलक्षण अशा कार्यक्रमाचं उत्कृष्टपणे सूत्रसंचालन करणारे प्रसादजी भारदे मान्यवरांचे धन्यवाद. आता मी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडे वळतो. या ठिकाणी आपल्या अतिशय व्यस्त अशा दिनक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल माजी सनदी अधिकारी माननीय श्री अविनाशजी धर्माधिकारी सर आणि माजी खासदार माननीय अमरजी साबळे यांचे मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक असा आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी सभागृह व त्या संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचेही मी मनपूर्वक असे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार, नागरिक बंधू भगिनी व आभासी पद्धतीने उपस्थित असणारे सर्व श्रोते यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. आणि यानंतर या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर उभे राहावे. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. भारत माता की वंदे वंदे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा. फक्त एक सूचना आहे, पुस्तक विक्रीसाठी बाहेर उपलब्ध आहे. कृपया आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. निशांत